भगवंताचं नाव अमृतापेक्षाही गोड असून सुद्धा मन घेत नाही. दारू कडू आहे पण मन सोडत नाही. सोडतं का मन? नाही सोडत. तोंड वाकडं करतील, डोळं झाकतील पण पितीलच, आहे की नाही? सोडतील का? नाही सोडणार. भगवंताचं नाव अमृतापेक्षाही गोड आहे पण मन घ्यायला तयार होतं का? मन घ्यायला तयार होत नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा, कावाना घे, कावाना घे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. भगवंताचं नाव अमृतापेक्षाही गोड आहे पण मन घेतं का? मन घ्यायला तयार होतं का? मन घ्यायला तयार होत नाही. महाराज, मन भगवंताचं नाव अमृतापेक्षाही गोड असून सुद्धा मन घेत नाही. दारू कडू आहे पण मन सोडत नाही. सोडतं का मन? नाही सोडत. तोंड वाकडं करतील, डोळं झाकतील पण पितीलच, आहे की नाही? सोडतील का? नाही सोडणार. एका माणसाने आपल्या बायकोला एक झाकणभर दारू पाजली आणि त्या बाईने असं केलं, थू थू किती कडू आहे म्हटली. तो म्हटला, अगं तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असेल? अगं माझं मला माहित. तुला वाटतं का मी एन्जॉय म्हणून पितो पण असं काही नाहीये. विठाला अवघड आहे की नाही? हा बघा, तुम्ही पिणाऱ्या माणसाला किती समजून सांगा ते तेवढ्या पुरतच मान हलवतंय पण पुन्हा पुन्हा त्याचे पाय तिकडं ओढले जातात. कारण मनाचा तो स्वभाव आहे. मनाला जर एखाद्या गोष्टीची सवय झाली तर मन ते सोडत नाही. मी तुम्हाला सोपं अजून एक उदाहरण सांगेल, कळेल असं सोपं सोपं सांगते. एक जण हॉस्पिटलमध्ये गेलं दात काढण्यासाठी. कशासाठी गेलं? हॉस्पिटलमध्ये. कशासाठी? दात काढण्यासाठी डॉक्टरकडे गेलं. गेल्यानंतर डॉक्टरने त्याला सांगितले, पा तुमचा जर दात काढायचा असेल तर तुम्हाला असा त्रास होईल. मग त्यासाठी तुम्हाला भुलीचं इंजेक्शन द्यावं लागेल. पण भुलीचं इंजेक्शन महाग आहे, तुम्हाला ते परवडेल का? तो म्हटलाय, बघा डॉक्टर साहेब आपल्याला काय हे परवडायचं नाही म्हटलं इतके महागायचं. डॉक्टर म्हटले, मग आता करायचं काय? याच्यावर पर्याय काय करायचा? डॉक्टरने जरा डोकं चालवलं आणि डॉक्टरने त्याला विचारलं, घेत असता का? काय विचारलं? घेत असता का? तो म्हटला, हा. म्हटलं त्याच्यात काय, घेतो ना म्हटलं. मग डॉक्टरने विचार केला, याला आपण अशीच हिंमत आणू जरी मागायचं याला देता येत नसेल तर. आणि मग डॉक्टरने कंपाऊंडरला सांगितलं, एक पॅक भर. त्याने एक पॅक भरला आणि त्याने लावली आणि मग विचारलं, आता हिंमत आली का? म्हटलं थोडी आली, थोडी. कंपाऊंडरला सांगितलं, आणखी एक पॅक भर. आणखी एक पॅक भरला ना आता विचारलं, आता आली का? म्हटलं आणखी थोडी आली. कंपाऊंडरला सांगितलं, आणखी एक पॅक भर. आणखी एक पॅक भरला ना आता विचारला, आता हिंमत आली का? तो म्हटला, आता कोणात हिंमत आहे आपल्या दाताला हात लावायची? म्हणजे झालं ते सगळं उलट झालं. विठाला कारण बघा तुम्ही, मनाला ती सवय झालेली आहे, मनाचा तो स्वभाव आहे महाराज. आणि म्हणून या मनाला या ठिकाणी स्वभाव जर बनवायचा असेल तर त्याला गोडी कशाची लागली पाहिजे? कशाची गोडी? भजनाची गोडी लागली पाहिजे. आणि म्हणून म्हणतात ना, तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग है कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाचा तुला लसा, जग हे कुणाचे सांग भला मानसा. कधी लागे कधी लागे कधी लागेल रे वेडा तुला, घोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती अशा पांडुरंगाची. कधी लागे वेडा तुला,
प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला, करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची, कधी लागेल रे वेळा तुला गोडी अभंगाची. या मनाला भजनाची गोडी लागणं गरजेचं आहे की नाही. मनोभावे भजन तू कर. मनाविषयी हा विषय बरं का, मनाविषयी मला तुम्हाला सांगायचं आहे. प्रभूच्या लाग चरणाला. मग हे मन भजन करायला तयार होत नाही. का मन तयार होत नाही भजन करायला? का तयार होत नाही? याचं कारण मी तुम्हाला सांगते. ठीक आहे महाराज, कळलं आम्हाला की मन भजन करायला तयार होत नाही, पण का होत नाही सांगा ना. तर या मनाला देवाकडे न येण्याची 3 कारणं आहेत. कोणती कोणती कारणं आहेत नीट लक्ष देऊ नाही का. हे मन भजनाकडे देवाकडे का येत नाही याची 3 कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण असे की त्याच्यावरती अनादिकालापासून विषयाचे संस्कार पडलेले आहेत, म्हणून मन देवाकडे येत नाही. दुसरं कारण, मन देवाकडे का येत नाही? कारण त्याच्याकडे गेल्यानंतर त्या मनाचं अस्तित्व शिल्लक राहत नाही, म्हणून मन देवाकडे येत नाही. तिसरं कारण, मन देवाकडे का येत नाही? कारण या मनाला बंधनं आवडत नाही, म्हणून मन देवाकडे येत नाही. हे 3ही कारण मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं कारण, त्याच्या विषयाचे संस्कार पडले म्हणून ते देवाकडे येत नाही. दुसरं कारण, त्याच्या देवाकडे गेल्यानंतर त्याचं अस्तित्व शिल्लक राहत नाही, म्हणून मन देवाकडे येत नाही. तिसरं कारण, या मनाला बंधनं आवडत नाही, म्हणून मन देवाकडे येत नाही. विठ्ठल विठ्ठल. परमार्थात आलं की मनाला काय? बंधन आहे. माळ घातली पाहिजे, काय? बंधन आहे. गंध लावला पाहिजे, बंधन आहे. एकादशी केली पाहिजे, बंधन आहे. वारी केली पाहिजे, बंधन आहे. पण मनाला हे आवडतं का? मनाला हे आवडत नाही. माळ घालायला आवडत नाही, एकादशी करायला आवडत नाही, वारी करायला आवडत नाही. मनाला बंधन आवडत नाही. बरं मी तुम्हाला समजलं असं सांगते बरं. काय इथं तुमचं असं लेकरू आहे आणि असं घर उंच आहे बरं का, आणि तुमचं लेकरू रांगायला लागलं. तुमचं लेकरू रांगायला लागलं की घर उंच असल्या